जपलं पाहिजे. कुंती बोलल्या नाहीत, आयुष्यभर मुलाला रखरख करून जगावं लागलं. आणि मी तुम्हाला मित्र सांगत होतो, हे बरो मित्र अभ्यासू असावा, मित्र खोडकर नसावा, मित्र नालायक नसावा. ज्यांचे ज्यांचे मित्र नालायक आहेत ते पोरं सुद्धा भविष्यात काय होते, होतेच होत मान. हो नक्की होते. तुम्हाला पुरावा आहे का? अरे काय मित्र ठुलाय माझा. कर्ण काय म्हणतो कर्ण माहिती आहे, माझा दुर्योधन मित्र आहे. अरे कधीतरी तुला उपकार केला, एवढा एवढा उपकार केला, एकदाच अंगराज पदवी दिली आणि तेवढाच उपकार ध्यानात ठेवला. अरे भरल्या दरबारामध्ये भाऊजाईला वडीत आणायला लावणारा दुर्योधन आहे. भरल्या दरबारामध्ये दुःशासनानं वडीत आणलं. अशाशी मैत्री करण्यात मजाच काय. हो ज्याच्यामुळं आपले 2 एकर गेली, ज्याच्यामुळं आपली पत्नी म्हणजे आपली भाऊजाई भरल्या दरबारामध्ये वस्त्राला हात घातला, असा मित्र असावा. असा ज्याच्यामुळं आपले 10वी गेली, ज्याच्यामुळं 8वी गेली, ज्याच्यामुळं आपण आज म्हशीकडे आपण रोजानं जायची पाळी आली आपल्यावर, तरी आपल्याला मित्र सुटत नाही. इतकी दरिद्री विचार आपल्याकडे असावे. आम्हाला मित्र नाही महाराज, मला एक अजून सक्का मित्रच नाही माझ्या आयुष्यात, आणि कोणी शत्रू नाही. माझ्या महाराष्ट्रात लाख लाख मित्र आहे, पण माझा रोजचा मित्र नाही तसा. सगळे समान आहेत, असे कंटिन्युटी नाही ज्याच्यामुळे माझं घर बर्बाद होईल, माझं आयुष्य बर्बाद होईल. माझ्या जीवनामध्ये मी मला वाटलं होतं मी गुरु करावा. 96 पासून मी विचारत होतो गुरु करावा, 96 पासून. तसं यांचे सप्ते सुरू झाले 92-93ला. त्याच्या आधी मला वाटायचं की मला गुरु असावा. माझे गुरु माळ घालणारे गुरु मेले, मी ते समाधीचं दर्शन घेतो, पण मला गुरु मिळावं वाटायचं, पण गुरुच मिळत नसं. पण 96ला गुरुजी तयार झाले आणि गुरुजीचं मार्केटमध्ये नाव झालं. मी म्हणलं आपल्याला गुरु करायचं तर असं, नाही तर करायचंच नाही. आपण 12वी पर्यंत शिकलो, मला काही जास्त शिकता आलं नाही. पण माझा गुरुजी मी BSc B.Ed केला. BSc B.Ed गुरुजी असावं मला. मी 12वीच आहे, पण गुरुजी कसे आहेत, BSc B.Ed आहे. कोण गुरुजी? इंदुरीकर आहे. असं कमकुवत गुरु करण्यात मजा काय. उद्या मार्केटमध्ये मालही खपला पाहिजे. असं कुणी नाही तर तुम्ही एक देण्यात घ्या पोरो, तुम्हाला नाही मांडी घालून बस रे मला, असं मुळेत बिळेत नाही ना तुला काय असं. नाही 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 बसल्या बसल्या आग बिग होत असेल तर असं असू द्या हे असं काही नाही. त्याला एक सुंदर उदाहरण आहे का, माझ्या सगळ्यांना विनंती करतो, गुरु कसा असावा तुम्हाला जरा गुरुच सांगतो देण्यात येईन. बघा, एकलव्यानं गुरु केलं. एकलव्याला वाटलं मला कोणी विद्या देत नाही, मग करावं काय. मला तू एकलव्यानं गुरु केलं, पण गुरु मातीचं केलं आणि मातीचं गुरु बनवलं आणि विद्या प्राशन केली. पण गुरुजीची भेट झाली आणि गुरुजी म्हणले अंगठा दे. काय दे? गुरुजीनं मागितला अंगठा, शिष्यानं देऊन टाकला अंगठा. अंगठा दिला महाराज. शिष्याचं शिष्यत्व पण गेलं नाही, पण गुरुचं गुरुत्व पण गेलं. अजून एक उत्तर आहे का, गुरु किती मोठा असू द्या पण अंगठा मागणारा नसावा. पण गुरुच्या शिष्यामुळं गुरुचं नाव झालं, नाही तर एकलव्यामुळंच गुरुचं नाव आहे. नाही तर एकलव्य जर तसा शिष्य नसता तर गुरुचं नाव कोणी काढलं असतं बाबा. मग गुरु कसा पाहिजे आणि शिष्य पण तसाच पाहिजे महाराज. नाही तर आता शिष्य असे आहे का, आता शिष्य देशी पेतो, गुरु हातबटी हानी तो गुरु आहे. बघा मी तुम्हाला अजून सांगतोस कसा असावं गुरु. काही गुरु शिष्यामुळं मातीत गेलेत. काही गुरुची काय झाली, शिष्यामुळं माती झाली. असा शिष्य नसावा. तुम्हाला नाही तर पुरावा कळला. कर्णाचंच उदाहरण आहे. यांना कुणाने कोणी जवळ केलं नाही, केलं परशुरामानं जवळ. विद्या मिळाली, पण उगाच मांडीवर झोपलेले गडी आणि मांडी पोखरायला लागली आणि मांडी हलवलीच नाहीच हलवली. असा गडी कोणी आहे का आपल्या मांडीवर? मग गुरुचं मुंडकं मांडी मुंगा पोखरायलाय, आतमध्ये घुसला, आग लागली, रक्ताचा पाट वाया लागला, तरी मांडी हल्ली नाही. परशुरामची ज्या ध्यानात आलं मांडी नाही हल्ली, याचा अर्थ हा गडी काही ब्राह्मण नसावा. हा ते म्हणजे तुम्हाला खोटं बोलला, हे असं हसू बिसू नका. तुम्हाला माझ्याकडे काही चूक आहे काही? माझे दात बी तर दिसत का? ते कार्टी खास आहेत त्याच, म्हणजे माझं काही लिंक तुटत मला बोलू द्या. आता तुम्ही प्राशन करीत जा असं, पण घेतल्यावर काहीतरी लेख सुंदर आहे. त्या गुरुजीनं शिष्याला एक आशीर्वाद दिला की माझ्याकडून तू घेतलेली विद्या तुला ज्या वेळेस काम पाडन त्यावेळेस मिळणार नाहीच मिळाली महाराज कर्णाला. मग
असं कुठं गुरु असतं का? नाहीच मिळाली. परशुरामजीने सांगितलं हे जमणारच नाही. ऐकलं. खरं तर कर्ण दुःखी म्हणून तुम्हाला विनंती करतो, कर्ण इमानदार आहे, पण आयुष्यभर सुतपुत्र म्हणून घेतलंय. इमानदारी किती? फक्त एक चुकलंय, संगत चुकली. देवानं सांगून सुद्धा ऐकलं नाही कोणी. जाऊ द्या, आईचं नाही ऐकू द्या, पण देवाचं. आता आईचं ऐकत नाहीत काय? हलकट आहे. आईचं बापाचं लोक ऐकत नाहीत, बाकी सगळ्याच ऐकतात. मित्राचं ऐकतात, सगळे त्याला मित्र वाटतात. पण जगातले दोनच ज्यांना जन्म दिला ते मायबाप शत्रू वाटतात या मुलांना. अरे ज्यानं 18 एकर पण सरळेत कमवली, ज्यानं विहीर खांदली, ज्यानं पाणी केलं, ज्यानं 2 मजली बिल्डिंग बांधली, ज्यानं गाळे बनवले, त्याला सुद्धा पोरं बोलायची बंद होतात. अशी दरिद्रीवरती निर्माण होती. पण एक ध्यानात ठेवा, बाप तो बापच असतो माणूस. आई ती आई, तिच्या प्रेमाला पाझर आहे, तिच्या प्रेमाला माया आहे. पण आज आईची किंमत नाही घरात. आता तुम्ही एवढ्या जणी सगळ्या, तुमच्या घरातले वजन संपलेत, राहिलेत कुठं वजन? गेले. वजन संपून गेलं. तुमचं जी मागच्या 20 वर्षापूर्वी वजन होतं ते राहिलं नाही. आणि ते कुणी नाही कमी केलं, आईसाहेब, घरातल्यानंच केलं. आणि घरातले कोण आहेत माहिती का? जिला तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं आणलं, तीच तुम्हाला बोलायची बंद झाली. तीच तुम्हाला आत्या म्हणत होती, आई म्हणत होती, आता डंगार म्हणतीय. आणि जे डंगार म्हणत असेल तिच्या तोंडात किडे पडतील. तुम्ही टाळ्या नाही वाजविल्या. त्यांना दाग कोणता आहे माहिती? टाळ्या वाजवतो, उद्या भाकरीची पंचायत. हे जाईन निघून आणि काय करावं? जाऊ द्या, असू द्या, गावठी गप्पा आहे. ताईसाहेब तुम्ही म्हणता लय बोलायला, ये तू माहेर. असं नाही बाहेर वीर बरं का. आईसाहेब ताईसाहेब सांगा. तुम्ही एवढ्या जणी, आज संक्रांतीचा दिवस आहे, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. तुम्ही माझ्या आई बहिणीत, तुम्ही बीड जिल्ह्यातल्या म्हणजे मी तुमचा भाऊ आहे. आम्ही जरी नगरला राहतो तरी खरं सांगा महिला मंडळ, खोटं बोलायचं नाही. आज कुणी सासूला उशिले बोटवर करा. सासूच्या कपडाला कुणी कुंकू लावले बोटवर करा बरं. आज मा सुद्धा दम गेला बुवा. अरे तुमचं कुंकू कपाळाचं तिच्यामुळे बळकट झालं. तुमच्या कपाळाला कुंकू शोभून दिसतं ती तिच्यामुळे. तुमच्या कुंकवाला एवढं सपोर्ट करणारी तुमचं कुंकू बळकट आणि हाडं बिडं बळकट केले कुणी केले? 3 वर्ष फुकट दूध पाजलं तुम्हाला तुमच्या पप्प्याच्या बापाला. पाजलं का नाही पप्प्याच्या बापाला? पप्पे आहे का इथं? नेमका पप्पे बी इथंच या. बस खाली. तुला घेऊ लागली असते तिथंच बस. कोणी काय म्हणलं तर म्हणायचं पकवायचं पाणी सांडलं होतं. त्याला काय होतं? विठाला विठाला. आपलं कीर्तन काही नाही. मला आता बाबा पुढे बोलता येत नाही, बनेश्वराचं मला परत बोलू नका असं मला म्हणायचं नाही. पण माझ्या येडेच ऐका, मी लय अनुभवाचा माणूस आहे महाराज. मी इंदुरीकर महाराज सोबत एवढे वर्ष होतो. मला रोज एक जण विचारायचं तुमची जात कोणती? रोज. मी म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपटात नाही. ते म्हणलं नाव काय? म्हणलं जब्या. 1.5 महिना माझ्या शेजारी जेवत नव्हतं. ती नुसतं असं पाहायचं माझ्याकडे. त्याला वाटायचं ही डुक्कर पकडणाराच माल आहे. त्याला काय होतं? कोणी काय म्हणेन, कोणी निंदा, कोणी वंदा. आमचा सुहिताचा आम्ही जे तुम्हाला द्यायला आलो तीच देणार आणि खास देणार. एक सुंदर उदाहरण आहे का? जन्म परत नाही, अजिबात नाही. कुणी जरी म्हणलं परत येणार आहे, अजिबात नाही. आमचे तुकोबाराय खरं बोलतात. पंजाबराव ढकाचं भाकीत खोटं होईल, हवामान खात्याचा अंदाज खोटा होईल, पण आमच्या तुकोबारायचं भाकीत इतकं सत्य आहे ते खोटं होऊ शकत नाही. त्याला अभंग आहे. जन्म नाही रे आणि तो कमले माझी